फुलावर आहे. चला आपण त्या फुलावर मस्त असं बारीक कट करून घेऊ. असं मस्त असं फुलावरची भाजी बनवूया आपण. बघा मस्त असं फुलावर आपण छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे बघा. आणि बघा आता आपण कढाई ठेवलेली, त्याच्यामध्ये जिरे आणि थोडंसं लसूण टाकून घेतलेलं आहे. त्यामध्येच मी 2-3 पानं असे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे बघा. कढीपत्त्याच्या नंतर बघा कांदा टाकून घेतला. आणि सर्व छान असं मिक्स करून घेऊ आपण. आणि बघा असं मस्त छान आपण कांदा टमाटर असं सगळं परतून घेतलेलं आहे बघा. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद. हळदीच्या नंतर घरगुती मसाला. आणि सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथं जसं फुलावर धुवून घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये फुलावर टाकून आणि सर्व असं परतून घेतले आपण फुलावर टाकल्याच्या नंतर. तर अशी कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपण थोडीशी अशी वाफ काढून घेऊया 5 मिनिटासाठी. आणि बघा आपण आता एक वाफ काढून घेतलेली आहे बघा भाजीची. इथं बघा मी असा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे थोडा. हे बघा शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त अशी परतून घेतली सगळी भाजी. आणि बघा किती मस्त आपली फुलावरची भाजी झालेली आहे, एकदम अशी मस्त. हे बघा असं मस्त आपली भाजी शिजलेली पण आहे. कशी वाटली आपली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा.